दरम्यान ईव्हीएमचा वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचताना दिसतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। इंडिया आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे आणि येत्या 2 ते 4 दिवसातच इंडिया आघाडी याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये याविषयी निर्णय झाल्याचं कळत आहे। तर शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी जे पराभूत उमेदवार आहेत मवियाचे ते आलेले होते। त्याचबरोबर ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सुद्धा त्या ठिकाणी होते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि IAS अधिकारी राहिलेले अरविंद केजरीवाल सुद्धा त्या ठिकाणी होते आणि या सगळ्यांनी त्याविषयी चर्चा केल्याची माहिती आहे। दरम्यान याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पुरावे सादर करण्यास सांगितलेलं होतं शरद पवारांनी आपल्या पराभूत उमेदवारांना ईव्हीएमवर जेव्हा संशय घेतला जातोय त्यावेळेला पुरावे सुद्धा द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होतं, सूचना दिल्या होत्या। त्यामुळे त्याविषयी काही पुरावे मिळालेले आहेत का या मवियाच्या पराभूत उमेदवारांना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याच पुराव्यांच्या आधारे आता कोर्टाकडे हे सर्वजण जाणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।